नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओ तुमचं सहर्ष स्वागत आहे। आज भव्य दिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलंय। ते म्हणजे सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त दहिवडी येथे भव्य दिव्य ओपन बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर या मैदानातील प्रमुख पैरे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। तर सर्वात पहिलं पैरा आहे तो म्हणजे वेगाचा शेवट सर्जा कोणासोबत असणार आहे तो म्हणजे आबा डोंगरे वाई यांचा जो नंद्या आहे या नंद्या बैलासोबत असणार आहे। मित्रांनो, तुम्ही नंद्याला देखील स्पीड पाहिला असेल। प्रत्येक जाईल त्या मैदानामध्ये तो गुलालामध्ये राहणारा नंदे आणि जो पुशेगावला पेडगावला देखील ही गाडी गुलालामध्ये राहिली होती। ज्यावेळेस दोरलीचा हरण्या आणि त्याच्यासोबत दुसरा नंदी होता शिरसोडीकरांची रायफल आणि त्याच्यासोबत ही गाडी सामन्यात उतरली होती आणि त्यावेळेस दोरलीचा हरण्या आणि शिरसोडी रायफलने प्रथम क्रमांकाची मान करले होता। तोच मान त्या नंद्याला देखील मिळाला होता। अतिशय चांगल्या प्रकारे नंद्या देखील धावत असतो आणि कायमच्या जिथं जाईल त्या मैदानामध्ये गुलालामध्ये राहत असतो। आणि तुम्ही वेगाचा शेवट देखील पाहिला असेल, जिथं जिथं अटीतटीचा मालकाचा प्रश्न असतो, इज्जतीचा प्रश्न असतो, त्यावर सर्जा नक्कीच काहीतरी वेगळं करून दाखवत असतो। मित्रांनो, सर्जा आणि नंद्या आजच्या मैदानामध्ये दहिवडीच्या मैदानामध्ये कसं धावेल नक्कीच प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा। तर दुसरा पैरा पाहणार तो म्हणजे 723 दौरलीकरांचा हरण्या। ज्यावेळेस जे पेडगाव मैदान झालं होतं, पेडगाव मैदानाची प्रथम क्रमांकाची बैलजोड आहे तोच बैल जो आरोही पंकज गाडगे यांच्या शिरसोडीकरांची रायफल आणि 722 हरण्या ही दोन्ही गाडी आज ही गाडी मैदानामध्ये धावणार आहे। मित्रांनो, या गाडीला दहिवडीच्या मैदानामध्ये कसा स्पीड लागेल नक्कीच कमेंटमध्ये करून सांगा। दुसरा पैरा पाहणारा ज्याला बिंजोडचा बादशाह म्हणून समजलं जातं, रणवीर राहुलभाई पटेल यांचा बिंजोडचा बादशाह मथुर। प्रत्येक बैलगाडी शौकीनांना बैलगाडी मालकांना याचा पैरा मथुरचा पैरा जाणून घ्यायचा असतो। तो म्हणजे त्याच्यासोबत असणार आहे थोडं आता संघर्ष करता येते गुलालसाठी, तो म्हणजे पिंटशर्ट मोडक यांचं कॉकटेल। मित्रांनो, कॉकटेल आणि मथुर आजच्या मैदानामध्ये धावणार आहे। आपण कॉकटेलला देखील शुभेच्छा देऊया, कारण कॉकटेल देखील अतिशय संघर्ष करतात गुलालसाठी। आज कॉकटेलला मथुर सोबत गुलाल मिळेल का, तुम्हाला काय वाटतं नक्कीच प्रतिक्रिया द्या। तर दुसरा प्रत्येक बैलगाडी शौकींना आणि बैलगाडी क्षेत्रातला देव तो म्हणजे अक्रम हिंदकेसरी बकासूरचा पैरा कोण प्रत्येकाला जाणून घ्या असतं। तर बकासूरचा पैरा असणार तो म्हणजे आजीशेठ कारुंडेकरांचा चिक्या आणि ज्यावेळेस ही गाडी एकत्र आली नक्कीच प्रथम क्रमांकाची मानकट ठरली। ही अपराजित गाडी या आजच्या मैदानामध्ये धावणार आहे। मित्रांनो, चिक्या आणि आपला सर्वांचा देव बकासूर नक्कीच कितवा क्रमांक करेल नक्कीच कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।